आचारी काम धोक्यात आल्याच्या भीतीने बार मधील हेड कुकनं ज्युनियर कुकचा कांदा कापणीच्या सुरीने गळा कापला। चाकणच्या खराबवाडी येथील ऐश्वर्या हॉटेल मधील धक्कादायक घटना। विजय विनायक पांचाळे याचा खून। खुनानंतर शेतात लपून बसलेला आरोपी उदय प्रकाश हेमंत गिरी याला काही तासात अटक। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार हनुमंते, यदू अडारी यांच्या पथकाची कामगिरी। पुणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 21 फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू। स्फोटक पदार्थ, शस्त्र, दगड बाळगण्यास मनाई। अप्पर जिल्हा अधिकारी ज्योती कदम यांनी केले आदेश लागू। लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर तर्फे राजगुरुनगर नगर परिषदेतील महिला वर्ग व सफाई कर्मचारी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ। 36 सफाई कर्मचारी महिलांना वाण। लायन्सच्या सदस्या स्नेहल दोंदेकर, अर्चना बोरा, प्रियांका घोरपडे, मीनल आहेर, स्वीटी रावळ, अश्विनी राक्षे, वैशाली गुगळ्या, हिना मोमीन, नम्रता तिगळे, दीपा कासवा, रेश्मा लाखे आणि नीता गुरव यांच्या पुढाकारातून समारंभ। दक्षिण वाहिनी भीमा नदी तीरावर श्री क्षेत्र चांडोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाच्या आगमनाचं भाविकांनी केलं जल्लोषात स्वागत। फुलांच्या पायघड्यांवरून पांडुरंगाचं झालं आगमन। आगमनास सोपान महाराज सानप यांची कीर्तन रूपी सेवा। चांडोलीकर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत रंगला सोहळा। पुणे नाशिक महामार्गावर वाकी खुर्द येथे रस्त्यालगतच्या झाडांच्या लटकलेल्या फांद्या देतायत अपघाताला निमंत्रण। वाहन चालकांच्या जीवाला अपघाताचा धोका। राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचं दुर्लक्ष। फांद्या छाटण्याची ग्रामस्थांची मागणी। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ई कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती। जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना राज्यभर एकत्रित राबवल्या जाण्याचे नियोजन। पात्र लाभार्थी कुटुंबासाठी प्रत्येक सदस्याला आयुष्यमान कार्डचे मोफत वितरण। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी दिवसभरात 10 उमेदवारी अर्ज। 3 दिवसात 15 उमेदवारी अर्ज दाखल। तिसऱ्या दिवसाअखेर एकूण 96 अर्जांची विक्री। 11 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 12 फेब्रुवारी रोजी छाननी। 13 ते 27 फेब्रुवारी दरम्यान माघारी घेता येणार। एकूण 18 जागांसाठी 9 मार्च रोजी होणार मतदान।